जय शिवराय. राजा शिवाजी बघितल्यानंतरच समजेल तुम्हाला की स्वराज्याची भावना काय असते. खरंच स्वराज्याची भावना राजा शिवाजी मूव्हीने दाखवली आहे. काही कथा या सांगितल्या जात नाही तर त्या जगल्या जातात आणि जेव्हा ती कथा असते छत्रपती शिवाजी महाराजांची, तेव्हा प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहारे येतात. बऱ्याच लोकांनी ट्रेलर बघून रितेश देशमुख यांना खूप ट्रोल्स केलं, की यांना भूमिका जमणार नाही, ॲक्टिंग जमली नसणार, त्यांचा लूक मॅच होत नाहीये. खूप ट्रोल केलं होतं. पण जेव्हा तुम्ही मूव्ही बघाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच काय ॲक्टिंग केली आहे रितेश देशमुख यांनी. परफेक्ट परफेक्ट डायरेक्शन आणि परफेक्ट डायलॉग प्रत्येक सीनमध्ये त्यांनी जे बोलले डायलॉग्स ते मनाला लागतात. खूप सुंदर ॲक्टिंग केली आहे रितेश देशमुख यांनी. खरंच मराठी माणसाने किती अभ्यास करून, विचार करून त्यांच्या परीने जेवढं त्यांना जमेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ट्रोल करणं सोपं असतं, पण खरंच जी मेहनत आहे ना, ती रितेश देशमुखने केली आहे, ती या चित्रपटातून दिसतंय. खरंच हा मनाला लागणारा चित्रपट आहे. खूप खूप मनाला लागणारा चित्रपट आहे. महाराजांचा इतिहास हा जिवंत केला आहे रितेश देशमुख यांनी. त्यांना तुम्ही हलक्यात घेऊ नका, कारण ते रितेश विलासराव देशमुख आहे. बाल शिवाजीची भूमिका त्यांच्या मुलाने जी स्वीकारली आहे, खूप चांगल्या पद्धतीने बाल शिवाजीचं बालपण पण खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे आपल्याला. खूपच चांगली ॲक्टिंग केलेली आहे त्यांच्या मुलाने सुद्धा. आणि अभिषेक बच्चन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर थोरले संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे भाऊ यांची भूमिका अभिषेक बच्चन यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. दोन भावांची बॉन्डिंग शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी काय 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 धैर्य, पराक्रम, शोक भूमिका बजावली आहे अभिषेक बच्चन यांनी संभाजी महाराजांची. आजपर्यंत आपल्याला संभाजी महाराज यांच्याबद्दल काहीही माहित नव्हतं. त्या इतिहासामध्ये पण त्यांच्याबद्दल जास्त काही लिहिले गेलेले नाहीये, थोरले बंधू शिवाजी महाराजांचे. तर ह्या चित्रपटातून आपल्याला समजतं की संभाजी महाराज कसे असू शकतात व त्यांनी स्वराज्यासाठी काय योगदान दिले ते पण आपल्याला या चित्रपटातून कळते. जे दोन भावांचं नातं आहे ते खूप सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलं या पिक्चरमध्ये. काय काय सीन बघताना असं डोळ्यातून पाणी येतं. हा चित्रपट फक्त आपल्याला इतिहास शिकवत नाही तर नात्यांची सुद्धा जाणीव करून देतो. स्वराज्याची खरी किंमत चित्रपट बघितल्यानंतरच समजते. एकच सांगेल की आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज या दोन भावांचा जो बॉन्ड आहे तो या चित्रपटातून बघायला मिळाला. आपल्याला शिवरायांच्या आयुष्यातील पराक्रम, संघर्ष, गनिमी कावा, शत्रूंवरती हल्ले, रणनीती याचे उत्तम उदाहरण या चित्रपटामध्ये आहे. हा चित्रपट आपल्याला शिवरायांच्या लहानपणापासून ते स्वराज्य स्थापनेपर्यंतचा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे. मूवी बघताना तुम्हाला वाटेल की आपण 16व्या शतकात जगतोय. असं वाटतं की आपण प्रत्येक सीन बघताना असं वाटतं की आपल्या समोर घडतंय. अजय अतुल बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी जे बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे राजा शिवाजीमध्ये, राजा शिवाजी अँथम, जय शिवराय सॉन्ग यांचं जे कॉम्बिनेशन करून जे बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे प्रत्येक सीनसाठी वेगवेगळं. राजा संभाजी महाराजांच्या एंट्रीला जे वेगळं बॅकग्राऊंड म्युझिक, खूप चांगले बॅकग्राऊंड म्युझिक आहे. त्याच्यामुळे पूर्ण पिक्चरमध्ये कुठेही तुम्हाला असं थोडंही बोर वाटणार नाही. आणि ते म्युझिक ऐकल्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक प्रत्येक सीन मधलं अंगावरती शहारे येतात. खरंच मानावं लागेल अजय अतुल यांना. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक दिलंय. आणि सलमान खान यांची एंट्री खूपच भारी. शिवाजी महाले यांची भूमिका खूप चोख बजावली आहे सलमान खान यांनी. आणि स्पेशली त्यांचा तो डायलॉग, शिवाजी नाही शिवाजी राज म्हणायचं. आणि अजून एक डायलॉग आहे त्यामधला, राज रावण तुम्ही पाडला, आता लंका मी जाळून येतो. खूप भारी. फॅमिली सोबत बघण्यासारखा चित्रपट आहे. अजूनही ज्यांनी बघितला नाही त्यांनी फॅमिली सोबत जाऊन चित्रपट नक्की बघावा. मराठीमध्ये कोणीतरी हिंमत करून बिग बजेट सिनेमा बनवला आहे. रितेश देशमुख यांनी त्यांच्या परीने जेवढं जमेल तेवढं त्यांनी खूप भारी पद्धतीने हा सिनेमा बनवला आहे. आणि प्रामाणिकपणे त्यांनी ऍक्टिंग केली आहे. खूप चांगली ऍक्टिंग केली आहे. आपण बसून ट्रोल करणं, कमेंट्स करणं खूप सोपं आहे, पण जेव्हा आपल्या समोर कॅमेरा येतो ना, जर आपल्याला कोणी ऍक्टिंग करायला सांगितले ना, आपण एक डायलॉग सुद्धा डिलिव्हर नाही करू शकणार. ऍक्टिंग एवढं सोपं नाही आहे. रितेश देशमुख यांनी खूप मेहनत करून हा चित्रपट बनवलेला आहे. आपण त्यांना ट्रेलर बघून खूप ट्रोल केलं होतं. खरंच ट्रोल करण्यापेक्षा आपण सिनेमा जाऊन बघितला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत करणारा सिनेमा आहे हा. एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते शरीरामध्ये चित्रपट बघितल्यानंतर. नक्कीच आपण हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितला पाहिजे. जय शिवराय.